आपुलिया हिता जोवसे जागता धन्य माता पिता तयाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो ज्ञानची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठाल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माहुली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 हे तुकाराम 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 नाम घेता का पेयम 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 धन्य तू को समर्थ धन्य तू को समर्थ धन्य तू को समर्थ हे धन्य तू को समर्थ धन्य तू को समर्थ धन्य तू को समर्थ धन्य तू को समर्थ तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुको बासमर्थ जेने केला हा पुरुषार्थ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीराम
चंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोग्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवी आले पंढरीला. नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायण आला विठाला 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 विठाला. आपुलिया हिता जो असे जागता आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेले अभंग. जगत चालक ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याचे अतिशय लाडके भक्त कोण? संत जगद्गुरु तुकोबराय. कसे होते माझे संत जगद्गुरु तुकोबराय? तर ऐका. पाचव्या वेदाचे निर्माते जगद्गुरु तुकोबराय. पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराय. नवे तर सदा हा वैकुंठास जाणारे जगद्गुरु तुकोबराय. वैकुंठाहून येऊन पुन्हा आपल्या सगळ्यांना उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय. नवे तर महत्वाची गोष्ट सांगेल मी तुम्हाला, ऐका. तरुणांना परमार्थाकडे खेचणारे जगद्गुरु तुकोबराय. तरुणांना आदेश देणारे तरणा भाग्यवंत नटे. राजमिंब्री बोलता येते ना? थोडी मला मदत करा. आज आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे तुमची मदत मला अतिशय गरजेची आहे. ऐका बरं का. तरुणांना परमार्थाकडे खेचणारे जगद्गुरु तुकोबराय. मायबाप ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण प्रत्येक जण घेतो. आज आपल्या लेकरांना आपण सांगत असतो की बाळा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगावं. आज प्रत्येक आई लेकराला शिकवते बाळा शिवाजी व्हायचं असतं. पण ऐका ना, पण आपल्याला जिजाऊ माता होता येत नाही. आताची आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असतं. पण काय करायचं असतं? जर शाळेत बस मध्ये मधोमध बसायचं असतं. कारण जर बस पुढून ठोकली तर पुढच्या लेकराला लागेल. जर बस मागून ठोकली तर मागच्या लेकराला लागेल. पण तू मात्र मध्ये व्यवस्थित बसशील. बाळा शिवाजी व्हायचं असतं. पण ऐका, छत्रपती शिवाजी महाराज घडले पण त्यासाठी जिजाऊ आऊसाहेबाची फार पुण्याई होती यात नवल नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ताकदीचे गुरु देखील भेटले होते बरं का. ऐका. जेव्हा माझे छत्रपती शिवाजी महाराज या धर्तीवरती अवतरण झाले होते, जेव्हा माझे छत्रपती शिवाजी महाराज या धर्तीवरती जन्म घेतला होता, त्यांनी अवघा महाराष्ट्र तेव्हा म्हणत होता आलं 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 गडानो भगव वादळ आलं 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 गडानो भगव वादळ आलं. चला उठारे उचला भगवा दैन्य आता संपल हे दैन्य आता संपल. आलं कोण आलं होतं? भगव वादळ आलं होतं. भगव्या वादळाला निर्माण करणारे माझे शिवछत्रपती आणि त्या शिवछत्रपतीला निर्माण करणारे माझे संत जगद्गुरु तुकोबराय. त्या जगद्गुरु तुकोबरायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेला शोभेल रुचेल पचेल तुम्हा सगळ्यांना समजेल. साधारण अगदी सर्वांच्या पाठांतरातील असलेला अभंग तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचे चिंतनाकडे आपल्याला ओढायचे. पण चिंतनाकडे ओढण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. जगत चालक ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता असा असणारा सत्यधीश पांडुरंग परमात्मा. ताई सत्यधीश म्हटलात मग किती वर त्याची सत्ता? असं जर मावशांनो तुम्ही मला विचारलं तर तुम्हाला सांगेल मी माती पाणी उजेड वारा तूच मिसळासी सर्व पसारा आभाळाचा मग आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातेला कार विठ्ठला तू वेडा कुंभार.
असणारा सत्यदेश पांडुरंग परमात्मा याच्याही पुढे जाऊन सांगेल, तुझी या सत्तेने विदासी बोलणी. आणि ऐका, जो सूर्य आपण दररोज बघतो, कुठे बघतो? महिला मंडळ कुठे बघतो? आपल्या घरी का शेजारणीच्या घरी? नाही, सूर्य आपण आकाशामध्ये बघतो. ऐका, दररोज सूर्य आपण बघतो, पण गंमत अशी होते बाबा, तो सूर्य तुरु तुरु चालतो. अगदी दररोज त्याचा नियम असतो, सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो. तो तुरु तुरु चालतो. माणूस डोळ्यानं गरागरा बघतो, पण बुद्धीनं कधी विचार केलाच नाही नेमका चालतोय तरी कोणाच्या सत्तेनं. संतांनी लिहून ठेवावं, माझ्या सूर्यासी चालणे तुझी आवळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आता असाच राहू द्या आवाज, काहीच करू नका. ऐका, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐका, असा असणारा ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांड नायक, जगाचा नियंता पांडुरंग परमात्मा, आणि त्याच्याच सत्तेनं चालत असलेल्या आपल्या गावामध्ये फार आणि फार आणि फारच सुंदर, एवढा सुंदर, एवढा सुंदर, एवढा सुंदर, ताई किती बरं सुंदर. तर ऐका, जणू काही दृष्ट लागावी, एवढा सुंदर, एवढा गोड प्रकारचा हा कीर्तन रूपी महोत्सव. या कीर्तनातली 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या महोत्सवातली 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. ऐका मायबाप, सप्ताह होण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट, भूमी पवित्र असावी लागते. या भूमीला तर काही चॅलेंज नाही, कारण एवढ्या गावापासून दूर असून सुद्धा तुम्ही सर्वजण एवढे जण इथं जमलात, याचाच अर्थ भूमी पवित्र आहे. आणि भूमी पवित्र का आहे, तर आपले मारुतीराय तेवढे ताकदीचे आहेत, बरं का? बरोबर आहे ना? अगदी महान असणारे आपले मारुतीरायाची ही भूमी आहे, अगदी पवित्र भूमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पर्व महान आहे. पर्व मारुतीरायाचा जन्मोत्सव आहे. मारुतीरायाचा जन्मोत्सव आपण एवढ्या थाटात साजरा करतो. ऐका, आणि सेवेला अगदी रुचेल पचेल आणि शोभेल असा अभंग आहे बरं का. ऐका, अभंगामध्ये माझे मारुतीराय एकदम परफेक्ट जाऊन बसतात. ते म्हणजे असे की ऐका, माझ्या हनुमंतराय स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागले, म्हणून तर असं म्हटलं जातं, जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, हनुमान के लिए, एक बार हनुमान के लिए, जो खेल गए प्राणों पे, ताली बाजवा, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार हनुमान के लिए, एक बार हनुमान के लिए, सागर को पार की उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया, सागर को पार की उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया, माता अंजनी की ऐसी, माता अंजनी की ऐसी संतान के लिए, वीर बलि हनुमान की जय। एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार हनुमान के लिए, एक बार हनुमान के लिए, जो खेल गए प्राणों पे. ऐका, हनुमंतरायानं स्वतःच्या जीवावरती खेळून त्या भगवंताचं रक्षण केलं, आणि आपण एक आहोत टाळी सुद्धा नीटनाटकी वाजवत नाहीत. पण हनुमंतरायानं, ऐका, हनुमंतरायानं स्वतःच्या जीवावरती खेळून त्या भगवान प्रभू रामचंद्राचं रक्षण केलं. नवे नवे तर सागर को पार की उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. आणि इथं महत्वाचं आहे, माता अंजनी की सी
संतान केली, एक बार तू हात उठा लुमरी हनुमान केली. ऐका ना, हनुमंतराय स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे झाले म्हणून माता अंजनी की ऐसी, अर्थात इथे सुद्धा हनुमंतरायाच्या स्वतःच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. अर्थात लेकरू हिताच्या ठिकाणी जाग झालं की आई वडिलांना धन्यता देत असतात. असे असणारे ताकदीचे महाबली हनुमंतराय त्यांच्या परिसरामध्ये, त्यांच्या भूमीमध्ये नवे नवे तर त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत. दुसरं कारण समाप्त. तिसरं कारण, तिसरी गोष्ट महत्वाची लागते ती म्हणजे सप्ताह करणारा महान लागतो. बरोबर ना? ज्या व्यक्तीच्या हातून आपण सप्ताह करत आहोत, ज्या व्यक्तीच्या हातून आपण सप्ताहाचा एवढा मोठा खेळ मांडलेला आहे, ज्या व्यक्तीच्या हातून एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत, ती व्यक्ती महान असली पाहिजे ना. असे असणारे अगदी आपले नारायण बाबा आहेत बघा. अगदी त्यांचे जर विचार केला ना तर आमच्या सगळ्या बाळगोपाळांना पुढे आणणारे ते फक्त एकटे बाबा आहेत बरं का. ऐका मायबाप, सांगू तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला. ऐका, आज बऱ्याचशा जणांचं असं मत आहे की मुलींनी कीर्तन करू नये, मुलींनी असं करू नये, मुलींनी तसं करू नये. आता बऱ्याचशा जण म्हणतात मुलींना फक्त चूल आणि मूल एवढंच. पण आता असं राहिलेलं, आज महिला प्रत्येक ठिकाणी पोहोचते. जिथं पुरुष नाही तिथं महिला आहे. त्याच्यामुळे आता तर काही जागाच नाही. पण ऐका ना, या कीर्तनाच्या ठिकाणी तरी असं म्हटलं जातं की इथं काही करू नये असं वगैरे वगैरे. पण ऐका, माझ्या ज्ञानोबरांनी तुकोबरांनी लिहून ठेवलंय इथं काही कोणाला बंधन नाही. ऐका, इथं सगळ्यांना अधिकार आहे. सकळाशी येते अधिकार, कलियुगी उधार हरीच्या नामे, कलियुगी उधार हरीच्या नामे. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उधार हरीच्या नामे, कलियुगी उधार हरीच्या नामे. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावे. ऐका, इथं सगळ्यांना अधिकार आहे म्हणून. आणि ऐका बरं का, मी तर असं म्हणेल की यांच्यापेक्षा आपली जास्त पावर आहे, आपली जास्त ताकद. नर अथवा नारी इथं कोणाला पण अधिकार आहे म्हणून तशी खंत मनामध्ये ठेवायची नाही. ऐका, आणि सांगू तुम्हाला, महिला मंडळ, महिलाशिवाय काही होतच नाही. कारण या सृष्टीचं पान सुद्धा हलत नाही या बाईशिवाय. ऐका माय बाप, लेकरू चांगलं निघावं पहिली कर्तबदारी तुमची आहे बरं का. तुम्हाला त्याला अगोदर ताकदीनं बनवावं लागणार आहे, तेव्हा कुठेतरी मुलगा पुढे जाईल बरं का. ऐका, अगदी पण कुठली जरी गोष्ट असेल तरी तिथं महिला गरजेची आहे. म्हणून ऐका, मी सांगत होते तुम्हाला की आमच्या सगळ्यांना अगदी साथ देणारे आमचे नारायण बाबा असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड असं सप्ताह आहे, सुंदर असं सप्ताह आहे, सुंदर असं नियोजन आहे अगदी आपल्याला. आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्याला कीर्तन रूपी सेवा पार पाडायची आहे. कीर्तन मी एकटी करणार. झोपल्या का काय? कीर्तन मी एकटी करणार नाही, कीर्तन आपल्या सगळ्यांना मिळून करायचंय. बरोबर? येता का मग दोघी चौघी इकडं? ऐका, कीर्तन आपल्या सगळ्यांना करायचंय मिळून. ऐका, पण कीर्तन करत असताना काही तुम्ही दोघी चौघी इकडे येणार नाहीत किंवा मी खाली जाऊन बसून टाळी वाजवणार नाही. ऐका, भगवंताने कीर्तन करत असताना प्रत्येकाला प्रत्येकाची कामं भगवंताने नेमून दिलेली आहेत. वाटून दिलेली कामं माणसाला प्रत्येकाला प्रत्येकाचं काम चोखपणे पार पाडायचं आहे. मला भगवंताने काम दिले ते म्हणजे 2 तास इथं बडबड करायचं. मी बडबड करते का? असं करते, ते बोलतच नाहीत काही. ऐका, मी इथं 2 तास बोलणार, हे माझं काम आहे आणि ते काम मी चोखपणे पार पाडते. तुमचं काम आहे जागं राहून कीर्तन ऐकणं. झोपून कीर्तन कोणी ऐकतं, पण जागं राहून कीर्तन ऐकणं हे तुमचं काम आहे. त्याचबरोबर गोड असे टाळकरी आहेत, टाळकऱ्यांचं काम आहे टाळ वाजवणं. त्याचबरोबर आपले गायनाचार्य आदरणीय बाबा रावसाहेब बाबा असतील, त्याचबरोबर आदरणीय दादा ओमकार दादा असतील, आमचे गोविंद दादा ओळखीचे ते पण नाव लक्षात येत नाही, वयामानानं होतं तसं. लक्ष्मण महाराज आमचे गोविंद दादा असतील, त्याचबरोबर आमचे लक्ष्मण बाबा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर आदरणीय वा समर्थ भैया असेल, त्याचबरोबर आदरणीय दोन्ही सर्वच टाळकरी मंडळी असतील, आपले विनेकरी बाबा असतील, त्याचबरोबर मृदंगाचार्य दादा चंदू दादा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर माईक सृष्टीमौली दादा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर सगळ्यांचेच नाव घेणं काही शक्य का घ्यावंच लागतील तसं काही नाही ना.
तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तकाने सेवेला प्रारंभ. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे मायबाप ऐका. आणि ज्या महापुरुषाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे त्या महापुरुषाचा अधिकार माणसाला समजणं महत्वाचं आहे. कारण ऐका, उपदेश करण्यासाठी अगोदर अधिकार असावा लागतो. बाबा मी तुम्हाला विचारेल, ऐका तुम्ही स्वतः बिडी ओढताय, बिडी कळते का इकडं? का व्यसन मुक्ती गाव आहे? तसं काही नाही ना. ऐका, बिडी कळत असेल, बिडी तुम्ही स्वतः ओढताना बिडी ओढत ओढत तुमच्या मुलाला उपदेश करताय, बाळा असं करू नये बर का, बाळा बिडी पिऊ नये बर का, बाळा बिडी पिल्याच्या नंतर किंवा व्यसन केल्याच्या नंतर जीवनाला धोका होतो, जीवन वायाला जातं. व्यसन केल्याच्या नंतर जीवनाचं वाटोळं होतं. मला सांगा, तुमचं मुलगा ऐकेल तुमचं? राजपिंपरी ऐकणार नाही. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलानं तुमच्या पेक्षा चांगलं जगावं किंवा त्यानं व्यसन करू नये, तर त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला तुमच्या हातातलीच नाही तर तुमच्या जीवनातली बिडी नावाचा शब्द काढून टाकावा लागेल. तेव्हा कुठेतरी तुमचा मुलगा ऐकेल. म्हणून उपदेश करण्याचा अधिकार असावा, अगोदर आचरणामध्ये आणावा आणि मग उपदेश करावा. ऐका ना, संतांचा सवय आहे बर का, अगोदर आचरणामध्ये आणतात आणि नंतर उपदेश करतात. नाथबाबाकडे एकदा एक स्त्री आली आणि स्त्री आल्याच्या नंतर नाथबाबाला म्हणाली, नाथबाबा तुम्हाला काय सांगू, माझा मुलगा फार गुळ खातो, एवढा गुळ खातो, एवढा गुळ खातो, एवढा गुळ खातो, फार गुळ खातो. नाथबाबा म्हटले, बाई तू आलीस खरं माझ्याकडे, पण तू काय कर माहितीये का, 8 दिवसानंतर ये. बाईला वाटलं काहीतरी औषधच देते नाही का. बाई घरी आली, घरी गेल्याच्या नंतर 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर पुन्हा नाथबाबाकडे लेकराला घेऊन गेली. आता नाथबाबांना म्हणावं, बाई आता सांग काय झालं. तेव्हा बाईनं सांगितलं, नाथबाबा माझा मुलगा एवढा गुळ खातो, एवढा गुळ खातो, एवढा गुळ खातो की किती जरी गुळ खाल्ला तरी त्याचं समाधानच होत नाही, त्याचं पोटच भरत नाही, फार गुळ खातो. तेव्हा नाथबाबा म्हणाले, बाळा गुळ खाणं चांगली गोष्ट नाही, गुळानं काय होतं, साखर होते किंवा गुळानं बरेचसे प्रॉब्लेम होतात. गुळ खाणं चांगलं नाहीये, गोड खाणं चांगलं नाहीये. बाई म्हणाली, नाथबाबा तुम्हाला जर एवढंच सांगायचं होतं तर तुम्ही 8 दिवसापूर्वी सुद्धा सांगू शकत होतात. पण नाथबाबा म्हणाले, बाई तुझं खरं आहे, मी 8 दिवसापूर्वी सांगू शकत होतो, पण तेव्हा मी का सांगितलं नाही, तर तेव्हा मी स्वतः पण गुळ खात होतो. ऐका, नाथबाबांनी अगोदर आचरणामध्ये आणलं. बाईला सांगितलं 8 दिवसामध्ये मी गुळ नावाचा शब्द काढून टाकला माझ्या जीवनातला, गुळ खाणं बंद केलं आणि आता बाळाला उपदेश करतोय की बाळा गुळ खाऊ नको. ऐका, संतांची सवय आहे की अगोदर आचरणामध्ये आणतात आणि नंतर जगाला उपदेश करतात. अनुभवाले अंगा ते जगा दे तोसे, ते जगा दे तोसे, ते जगा दे तोसे. अनुभवाले अंगा ते जगा दे तोसे, ते जगा दे तोसे, ते जगा दे तोसे. अगोदर स्वतःच्या जीवनामध्ये ते प्रयोग करतात, जीवनामध्ये प्रयोग केल्याच्या नंतर ती गोष्ट अनुकरणामध्ये आणतात आणि आणल्याच्या नंतर पुन्हा जगाला सांगतात आणि आणल्याच्या नंतर त्यांना जो काही अनुभव भेटतो त्या अनुभवातून माणसाला सांगतात की बाबांना असं करू नका, असं करा. ऐका, अगदी सांगायचे मला एवढंच की जगद्गुरु तुकोबारे आपल्याला सांगतायत की काय सांगतात, तर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, बाबांनो जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या व्यक्तीचा हर एक देवाला सुद्धा वाटतो. नवे तर त्याचे जे आई वडील आहेत त्याला धन्यता देतात बरं का. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची. ऐका, जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्या व्यक्तीच्या आई वडिलांना धन्यता. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, जर कुळामध्ये सात्विक लेकरं जन्माला आले तर त्या कुळाचा हेवा भगवंताला वाटतो. ऐका, कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येणं अर्थात भगवंताला हेवा वाटणं. आणि मग पुन्हा विचारावं, ऐका, संतांनी जेवढे काही अभंग लिहून ठेवलेत ते अभंग, त्या अभंगामध्ये संवाद आहे बरं का. काय आहे? संवाद. त्याच्यामध्ये संवाद आहे. मग संवाद आहे तरी कोणाचा, तर त्या अभंगामध्ये साक्षात संताचा आणि साधकाचा संवाद आहे. कारण असं म्हटलं जातं, ऐका, साधक संताशिवाय कोणाचं ऐकत नाही आणि संत
साधकाशिवाय कोणाला सांगत नाही. संवाद सुरू झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधक ऐक, जो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. आणि मग साधक उठला आणि साधक विचारतो, जगद्गुरु तुकोबाराय हिताच्या ठिकाणी जागणं म्हणजे काय बरं? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सात्विक व्हावं लागतं, तेव्हा कुठेतरी माणूस स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा होतो. पुन्हा साधक उठून उभा राहतो आणि साधक म्हणतो, बाबा तुकोबाराया, सात्विक झाल्याच्या नंतर नेमकं होतं तरी काय? तेव्हा सांगतात, तू जर सात्विक झालास तर तुझ्या कुळाचा हेवा देवाला वाटेल, तयाचा हरीक वाटे देवा. पुन्हा साधक उठून उभा राहतो आणि साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबाराय, बरं आम्हाला सांगा, सात्विक होण्यासाठी नेमकं करायला तरी काय पाहिजे? तेव्हा सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग सांगतात की सात्विक होण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही, फक्त गीतेचं भागवताचं पारायण करावं, ते ऐकावं, त्याच बरोबर साधू संतांचं नामस्मरण करावं, साधू संतांचा आशीर्वाद घ्यावा, त्याच बरोबर भगवंताचं नामस्मरण करावं, यालाच म्हणायचं सात्विक होणं. आणि पुन्हा साधकजी म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय, ठीक आहे आम्ही साधक होऊ, पण आम्ही साधक झाल्याच्या नंतर आम्हाला सांगा की तुम्ही सुद्धा एक साधक आहात, आणि साधक तुम्ही सुद्धा एक स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहात. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्ये अनुकरण केले, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे राहिलेत. मग त्यांनी हित तरी काय केलं? तर ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी हित ते केलं की स्वतःच्या वडिलांची जी रीत होती ती जागत ठेवली. बरं का, ऐका, स्वतःच्या कुळाची जी परंपरा होती, काय परंपरा होती? माझ्या वडिलांची मिरासी गा देवानी तुझी चरण सेवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधावया. त्याची चरण सेवा साधून घेणं, त्याची चरण सेवा करणं ही त्यांची रीत होती. आणि ती रीत जगद्गुरु तुकोबारायांनी पाळली. ती रीत कधीच जगद्गुरु तुकोबारायांनी मोडली नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबारायांनी त्या आचरणामध्ये आणलेले, तेच आपल्या सगळ्यांना सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असे लेकर जर पुन्हा या धरतीवरती जन्माला आले, किंवा असे सात्विक लेकर जर एखाद्याच्या कुळामध्ये जन्माला आले, तर त्यांची सेवा मी करेल, आणि त्यांची सेवा मी केल्याच्या नंतर सुद्धा माझ्या दैवाला पार उडणार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता आपण भावार्थ पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं हित साधायला सांगतात. मग हित नेमकं म्हणायचं कशाला बरं महिला मंडळ? मला सांगा, शेतात गेल्याच्या नंतर शेजाऱ्याच्या शेतातून वांगी चोरून आणणं याला हित म्हणतात का? नाही. बरं ऐका, कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनकाराची चप्पल चोरून नेणं याला हित म्हणतात का? नाही. आपल्या भाषेत याला कदाचित हित म्हणत असतील. आपल्या भाषेत काय म्हणतात, कशाला हित म्हणतात? किंवा हित म्हणजे भलं होणं, बरं का, बरोबर आहे ना? किंवा भाग्य उजळणं. आपण म्हणतो ना की एखाद्याला गोरीपान बायको भेटली की त्याचं भाग्य उजळलं, त्याचं हित झालं. एखाद्याला पहिलाच मुलगा झाला की त्याचं हित झालं, असं म्हणतो आपल्याकडे. पण ऐका, हित म्हणजे ते नाहीये. मग हित नेमकं आहे तरी कशावर मध्ये माणसाचं? ऐका ना, हित प्रत्येक जण साधत नाही बरं का. ऐका, काही माणसं अशी असतात की ते स्वतः हित साधत नाहीत आणि दुसऱ्याचं पण हित होऊ देत नाहीत. उदाहरण देईल मी तुम्हाला. ऐका, माशी कळते ना? तीच माशी जी तुपात पडल्याच्या नंतर तुम्ही चाटून बाहेर फेकता. खरंय की खोटंय? ऐका, समजण्यासाठी सांगितलं बरं का. ऐका, ती माशी जर चुकून आपल्या जेवणामध्ये आपल्या पोटात गेली तर ऐका, ती माशी मरण जरी आतमध्ये गेल्याच्या नंतर जिवंत राहणार आहे का? नाही. आतमध्ये गेल्याच्या नंतर ती माशी मरते, ती स्वतःही मरते. आणि जे माणसानं खाल्लंय ते माणसाला पचू देत नाही, माणसाला उलट्या होतात. अर्थात ती माशी स्वतःचंही हित साधत नाही आणि दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही. पण ऐका ना, हित कोण करतात माणसाचं? तर ऐका, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपकारी. ऐका, जगाचं हित करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी संत स्वतःचं जीवन झिजवून टाकतात मायबाप. पण आपण संतांचं ऐकत खुशाल नाही म्हणता.
पण ऐकायला पाहिजे ना. आता संत एवढं जीव तोडून आपल्याला सांगतात पण माणसं ऐकत नाहीत. ऐका ना, सांगेल मी तुम्हाला, आवडीने सांगेल बघा. नाथबाबा होते बरं का, पैठणचे नाथबाबा. पैठणच्या नाथबाबानं एवढं सांगण्याचा प्रयत्न केला मावशांनो, ऐका. नाथबाबा हरिपाठामध्ये म्हणतात, हरिपाठ पाठ का नाथबाबांचा? पाठ आहे ना. आता बऱ्याचशा जणीला पाठ असेल बघा. त्याच्यामध्ये नाथबाबा म्हणतात, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. आणि आपल्यासाठीच स्पेशल लिहून ठेवलंय नाथबाबांनी. कदाचित नाथबाबाला पण माहित असावं की महिला मंडळ फार भांडकुदळ असतात, त्याच्यामुळे आपल्यासाठी स्पेशल लिहून ठेवलं. नाथबाबा म्हणतात, हरी बोला भांडता हरी बोला कांडता. काढणं म्हणजे कुठनं? हरी बोला भांडता हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी बोला बोला बोला, पण हरी काही आपण बोलत नाहीत. नाथबाबांनी हरिपाठात सांगितलं, माणसांनी ऐकलं नाही. नाथबाबाला वाटलं गाथात सांगू, गाथात सांगितलं, ऐकलं नाही. नाथबाबाला वाटलं भागवतात सांगू, भागवतात सांगितलं, ऐकलं नाही. नाथबाबाला वाटलं रामायणात सांगू, रामायणात सांगितलं, ऐकलं नाही. नाथबाबा शेवटी कदरले हो. आणि नाथबाबाला वाटलं माणसांना हसायचं फार नाद, माणसाला विनोद फार आवडतो नाही का? मला सांगा, तुम्हाला आध्यात्मिक कीर्तन आवडतं का विनोदी? गळ्याची शपथ घेऊन सांगायचं, खोटं बोलायचं नाही. काय आवडतं? विनोद आवडतो. ऐका, माणसांची आवडत, आता समजा तिकडे मला जायचंच नाही, पण ऐका, माणसांना विनोद आवडतो. नाथबाबाला कळालं की माणसांना विनोद आवडतो. नाथबाबाला माणसांना काही आध्यात्मिक आवडत नाही. मग नाथबाबा म्हणाले की यांना विनोदातून सांगण्याचा प्रयत्न करू. पण झालं असं, नाथबाबांचं फक्त माणसांनी विनोदच ऐकला. पुढे नाथबाबाला नेमकं सांगायचंय काय ऐकलंच नाही. ऐका, नाथबाबांचं फार गोड आहे बघा. एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय. भारूड कळतं का? ऐकायचं का भारूड? ऐकायचं. भारूड म्हटलं की असे थोंड अगदी गुलाबासारखे फुलून येतात माणसाच्या. ऐका, सुयागे पिनागे तुझ्या म्हातारीला खेळायला खुळखुळागे, तुझ्या टकलीला बक्कल गे, तुझ्या आंधळीला आरसागे आघवानी ओ माय वाड माय वाड, श्री भाकरवर तुपाची धार वाढ. अग बयो तुला, अग ताई तुला बुरगुंडा होईल ग, ग बयो तुला बुरगुंडा होईल ग, ग बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग, ग बयो तुला बुरगुंडा होईल ग, ग बाई तुला तुला बुरगुंडा होईल ग, तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा म्हणजे बुरगुंडा होईल ग, ग 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 ग, बुरगुंडा होईल ग, ग बयो तुला बुरगुंडा होईल ग, ग ताई तुला बुरगुंडा होईल ग, बय तुला बुरगुंडा होईल ग, बय तुला बुरगुंडा होईल ग, ग बय तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा होईल ग. एवढंच माणसाने ऐकलं बरं का. पण पुढे नाथबाबांनी फार महत्वाचं सांगितलं. ऐका ना, पुढे नाथबाबांनी सांगितलं, बुरगुंडा झाला विठ्ठल पंताने रुक्मिणीला, श्री ज्ञानेश्वर उदयास याला, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला, बुरगुंडा होईल. पुढचं ऐकलं का? बरं मला सांगा, मी आता हे म्हणत होते, हे आवडलं का पहिलं आवडलं? पहिलं बरोबर ना. माणसाचा स्वभाव आहे, माणसाला विनोद आवडतो. माय बाप अध्यात्म आवडत नाही. नाथबाबांनी विनोदातून सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. बाबांनो, आता तरी परमार्थाला लागा. पण माणसांनी ऐकलं
नाही. आणि मग शेवटी नाथ बाबांनी हात टेकले, नाथ बाबा म्हणले आता मी थकलो बाबा, तुम्हाला जसं करायचंय तसं करा, तुम्ही कसं जरी केलं तरी माझं काही जाणार नाही. नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आणि पिंगळा महाद्वारी मोरी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी मोरी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. ऐका, नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. नाथ बाबा म्हणतात बाबांनो, तुम्ही जर हे ऐकलं नाही तर तुमच्या नंतर तुमची लेकरं बाळ सुद्धा ऐकणार नाहीत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, आपण जे करतो तेच आपली मुलं बाळ करत असतात. म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना विचार करून करा की बाबा आपण करतोय, पण आपण केल्याच्या नंतर नुकसान होईल की चांगलं होईल हे आपल्याला माहित नाही, पण आपल्या लेकरांनी केल्याच्या नंतर नक्कीच याचं नुकसान होईल. म्हणून गोष्ट करत असताना, काम करत असताना, कर्म करत असताना विचार करून करावं माणसानं. ऐका, नाथ बाबा म्हणतात तुम्ही ऐकू नका, आणि तुम्ही ऐकलं न मुळे तुमची मुलं बाळ सुद्धा ऐकणार नाही. आणि मग सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. कुठे यमलोकाला. तुमच्या सगळ्याला असं एका भोत कळतो का, कापसाचा भोत, त्या भोतामध्ये असं बांधील कोण, यमदेव, आणि त्या भोतामध्ये बांधून यमलोकाला घेऊन जाईल. ऐका, आणि तुम्ही जाताल त्यांच्या सोबत, पण एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आणि पिंगळा. माणसांनो आता तरी ऐका, पण माणसं ऐकायला तयार नाहीत. मी सांगत होते तुम्हाला की संत माणसाचं हित करत असतात. संतांच्या संगतीमध्ये माणसानं गेलं पाहिजे. जर संतांच्या संगतीमध्ये माणूस गेला तर संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनाचं सोनं होत असतं. मायबाप ओघानं एक उदाहरण देऊन जाईल मी तुम्हाला. ऐका, संत जनाबाई, ऐका ना, इवलीशी मुलगी होती, पण ऐका त्यांच्या संत जनाबाई झाल्या. नेमकं झालं तरी कशामुळे, तर ऐका, म्हणजे संत जनाबाईला संताची संगत लाभली. कोण संत, चरित्र माहित नाही का तुम्हाला, नामदेव महाराज. संगत लाभली नामदेव महाराजांसोबत. नामदेव महाराजांच्या घरी गेल्या. घरी गेल्याच्या नंतर दासी म्हणून स्वीकार केला. ऐका, काम कधी छोटं मोठं नसतं बरं का, काम याच्यासाठी करायचं असतं की पोटाला पोटभर खायला मिळालं बास झालं. पण ऐका, माणसाचा स्वभाव आहे, माणसाला किती जरी देवानं दिलं तरी पुरतच नाही. ऐका ना, खरंच मला तर नवल वाटतं की परमार्थ करत असताना माणसाला सुख प्राप्त होत असतं बरं का, पण परमार्थ काही माणूस करत नाही. बरं मला सांगा, संसारामध्ये किती सुख आहे बरं? बरं सुख ही फार लांबची गोष्ट आहे, सुख नसू द्या, पण मला सांगा समाधान आहे का संसारामध्ये? महिला मंडळ, समाधान भेटतो? नाही भेटत समाधान. ऐका, आणि का भेटत नाही ऐका, तुमचा जसा संसार आहे तसा तुम्हाला समाधान भेटेल, पण का भेटत नाही त्याचं उत्तर असं आहे की माणसाला माणसाचं खपत खुशाल नाही म्हणतात. वस्तुस्थिती आहे. एखादा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर अगदी तुम्ही परफेक्ट देतात, बरोबर देतात. ऐका ना, अर्थात आपल्या ओठातून निघाले. कदाचित तुम्ही मला विचारलं असतं ना की माणसाला माणसाचं खपत मी लगेच म्हटले असते नाही, कारण वस्तुस्थिती आहे, जे समोर घडत असतं ते माणसाच्या मुखातून निघत असतं बरं का. ऐका, माणसाला माणसाचं खपत नाही. ऐका, एका ओघानं उदाहरण देऊन जाईल मी तुम्हाला. ऐका, पक्ष्यांची शाळा असते बरं का, आणि पक्ष्यांच्या शाळेमध्ये भरपूर पक्षी एकत्र येत असतात. अगदी प्रत्येक रूपाचे, रंगाचे, प्रत्येक विविध प्रकारचे पक्षी एकत्र येत असतात. एक दिवस होतं असं, शाळा सुटते. शाळा सुटल्याच्या नंतर सगळे पक्षी घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये 2 पक्षी असतात, ते म्हणजे पक्षी भरपूर असतात, पण 2 पक्षी मेन असतात. ते म्हणजे एक असते कोकिळा
आणि दुसरा असतो मोर बर का. ऐका, मोर घरी जातो आणि मोर आईला म्हणतो, आई म्हणे काय आई, देव फार कडू आहे ग. कोण? राजपिंपरी. कोण कडू? देव कडू. काय कमी केलं तिने तुम्हाला? आपल्याला काय कमी केलंय का त्यानं? मग कशानं बरं देव कडू? ऐका, पण मोर म्हणतो आई देव फार कडू आहे. आई म्हणते का रे राजा, काय झालं? काय केलं देवानं? काय कमी दिलं तुला? एवढं सुंदर रूप दिलं, एवढं छान नाच करतोस तू, एवढं सगळं दिलं तुला, मग काय झालं? कशानं देव कडू आहे? आईला म्हणतो आई अगं काय आवाज दिला ग त्या कोकिळेला, एवढा गोड, एवढा गोड, एवढा गोड. जर ती गायन करायला लागली तर आमची पूर्ण शाळाच नाही तर आजूबाजूचे जे पक्षी असतात ना ते पक्षी तिचं गायन ऐकण्यासाठी येतात. आई अगं एवढं गोड गाते ती, एवढं गोड गाते ती, एवढं गोड गाते. तिचं गायन जर ऐकलं ना तर मन अगदी तृप्त होऊन जातं. एवढं गोड आवाज आहे तिचा. आई तिला किती गोड आवाज दिला ग, आणि आपल्याला का दिला नसेल? ऐका, आणि असाच पराक्रम कोकिळेच्या घरी सुरू असतो. कोकिळा घरी जाते आणि आईला म्हणते आई देव फार कडू आहे का. अगदी आई म्हणते काय झालं, काय केलं देवानं? तू देवाला कडू म्हणतेस पण नेमकं केलं काय? तेव्हा कोकिळा म्हणते आई अगं देव किती कडू आहे ना, काय रूप दिलंय त्या मोराला. तो मोर जर नाचायला लागला ना, त्यानं जर पिसारा फुलवला ना तर अगदी सगळी राजपिंपरी त्याला बघायला येते ग. एवढा सुंदर नाचतो, एवढा सुंदर, एवढा सुंदर, एवढा सुंदर, एवढा सुंदर नाचतो की त्याचा नाच बघितल्याच्या नंतर आणखीन काहीतरी जगात बघावं अशी इच्छा सुद्धा माणसाची राहत नाही. अगदी मन तृप्त होतं माणसाचं. एवढा सुंदर नाचतो, एवढा सुंदर रूप त्या मोराला दिलंय ग आई. ऐक ना आई, अगं देव काय एवढा कडू आहे की आपल्याला काय एवढं कुरूप रूप दिलंय? कोण म्हणतं? कोकिळा. दृष्टांत संपलाय. सिद्धांत ऐका, कोकिळेला आवाज आहे, कोकिळेला कंठ आहे, मोराला रूप आहे, पण दोघालाही समाधान. कारण एकामेकाचं, तुम्हीच म्हणून घ्या, मी म्हणतच नाही. ऐका, आपल्याला एकामेकाचं खपत नाही अर्थात. आणि मला सांगा, संसारामध्ये समाधान लाभण्यासाठी काय पाहिजे हो? काय पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा एवढं आपल्याकडं आहे, पण समाधानच नाही. कारण माणूस जोडाजोडी करतोय, पण ऐका ना, जोडाजोडी संसाराची करू नका बरं का. कारण संसाराची किती जरी जोडाजोडी केली तरी तो पूर्णत्वाला जात नाही. मला सांगा, मंदिरावरती एकदा कळस चढवला की मंदिर पूर्ण, आपला बंगला कधी पूर्ण होतो का? ते वरती ते असतातच गज लावलेले, कधी पूर्ण होतच नाही. ऐका, न पूर्ण होणारा म्हणजे संसार आणि पूर्ण होणारा म्हणजे परमार्थ. म्हणून किती जरी केलं तरी संसार पूर्ण होत नाही. मी सांगत होते तुम्हाला, माणसाच्या मनाला समाधानच लागत नाही. ऐका, पण दास्यत्व स्वीकारून सुद्धा समाधानी होत्या माझ्या जनाबाई. आणि त्या जनाबाई ऐका ना, 14 माणसाचं काम करायचं बरं का, आणि 14 माणसाचं काम करून सुद्धा देवासाठी वेळ काढत होत्या. 2 माणसाचं काम आपल्याला होत. आता काही जास्त माणसं राहिलेली नाही, कारण आता झाले हम दो, आणि आई वडिलांना बाहेर काढून द्या. आता असं निघालंय नवीन नवीन स्टाईल, नाही का? ऐका, हम दो हमारे दो. ऐका, अगदी छोटासा कुटुंब असतो, आपला छोटासा परिवार असतो, पण त्या परिवाराचं काम सुद्धा आपल्याला झेपत नाही. आणि आपल्याला काम न झेपल्यामुळे आपण सासूवरती तो राग काढत होतं का? असं इकडे नसेल होतं, आमच्या तिकडे होतं बघा. पण ऐका, मी सांगत होते तुम्हाला की जनाबाई अगदी 14 माणसाचं काम करायच्या आणि काम करून कधी थकत नव्हत्या बरं का. आणि जरी माझ्या जनाबाई थकल्या तरी कामामध्ये त्या भगवंताचं एवढं गोड नामस्मरण करायच्या, एवढं गोड नामस्मरण करायच्या की सारखं माझ्या जनाबाईच्या मुखामध्ये नामस्मरण असायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुमचा नाही का? म्हणा ना थोडं थोडं. किती अवघड आहे हो. मी म्हणते तरी सुद्धा तुम्ही म्हणत नाहीत. काय कशी गंमत आहे बरं माणसाची. माणसाची गंमत अशी माहितीये का, माणसाला कळतंय हो की संसार चुकीचा आहे, संसार खोटा आहे, संसार किती जरी केला तरी पूर्ण होत नाही. पण इथून मंडपाच्या बाहेर गेलं की लगेच आपली उद्याच्या सकाळची तयारी असते. उद्या लवकर उठायचं, शेतात जायचं, असं करायचं तसं करायचं. कधी मंडपाच्या बाहेर निघलं की लगेच संसाराची तयारी. बरोबर ना? याच्यामध्ये खोटं काही नाही बरं का. ही काही गादी खोटं बोलण्याची नाही. ऐका, माणसाला कळतंय की संसार खोटा आहे, परमार्थ खरा आहे, पण
ऐका, मंडपाच्या बाहेर निघलं की आपल्याला संसार सुचतो. मी म्हणत नाही तुम्हाला संसार करू नका, संसार नक्कीच करा. मंडपाच्या बाहेर निघाला की लगेच संसार करा. पण ऐका ना, जोपर्यंत मंडपात आहात तोपर्यंत तरी परमार्थ करा. नाही कळालं का? कळालं ना? ऐका, परमार्थ करण्यासाठी दुसरी काहीच पाहिजे नाही. परमार्थ करायचा असेल तर शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण करावं माणसानं. ऐका, मंडपाच्या बाहेर निघालं की माणूस संसारिक होतो. पण जोपर्यंत या मंडपामध्ये आहात ना तोपर्यंत तरी गोड असं नामस्मरण करा ना. जनाबाईनं नामस्मरण करावं. पण ऐका ना, जनाबाईचं एक विशेष काम होतं. त्या कामामुळे माझ्या जनाबाई खूप प्रसिद्ध झाल्या. कुठलं काम बरं? जात कळतं का इकडं? आपल्या इकडं कळतं हो, तिकडं बाहेर जर गेलं ना जात कळणं. मुसळ 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 नसर कळत नाही का? हा, सगळं कळत आहे का? आजीला कळतं, पण तुमच्या सुनांना कळतं का? त्यांच्या सुनांना नाही, नाही, त्यांना नसणार कळत. नवीन मुलींना कळत नाही बरं का. ऐका, अगदी दगडाचं असतं. जात कळतं आता, पण जात्यावरच्या ओव्या फार बिघडल्यात बरं का. आताच्या आज्या उठतात, जात फटकतात, जात्याचं दर्शन घेतात की नाही माहित नाही. ऐका, जात्यावरती जात्यामध्ये धान्य टाकतात आणि आजीबाई स्वर काढतात, मोठा स्वर काढतात आणि आजीबाई म्हणतात, लिंबोनीच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यान गेली साडी, आली पोलिसाची गाडी. कधीच हे आताच असं म्हणतात महिला मंडळ. पण ऐका ना, पहिल्या काळात माझ्या आजीबाईनं उठावं, जातं फटकावं, जात्याचं दर्शन घ्यावं, खुंटा ठोकावा लागतो बरं का. आता जात दळण्यासाठी, आता आजी मला सांगा, जात्यावरती जर दळायला बसायचं असेल तर कसं बसावं लागतं? तुम्ही म्हटलंच नाही यांना दळता येतं, हे सांगा ना कसं काय मग. हा, आजीने डायरेक्ट बसूनच दाखवलं. ऐका, एक पाय लांबावा लागतो आणि एक पाय आखडावा लागतो जात्यावरती. हो ना, बरोबर आहे. सांगू द्या मला, थांबा. ऐका, एक पाय लांबावा लागतो, एक पाय आखडावा लागतो, तसं बसावं लागतं. त्याच्यानंतर खुंटा ठोकावा लागतो. जर खुंटा ठोकला नाही तर बत्तीशी पडते. खुंटा धरावा माणसानं, गरा बिंगायला जावं. तेवढ्यात खुंटा जर उपसून आला तर तोंड पडतं ना त्याच्यावरती, आणि एकदा काही तोंड पडलं की तोंड फुटताना बत्तीशी गायब. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा रामरामा घ्यावा. कोण म्हणतं? जातो म्हणतात. ऐका, खुंटा ठोकावा आणि स्वर काढावा. माझ्या आजीबाईनं म्हणावं, पंढरपुरा मंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला, सख्या माझा विठ्ठलानं राबुडाला रंग दिला. अशीच होती ना चाल. जात्यावरच्या गाण्याला विशेष प्रकारची चाल असते बघा. ऐका, असं म्हणावं. आणि अगदी जनाबाईंची सुद्धा ही फार आवडतं होतं. जनाबाईनं उठावं, जातं फटकावं आणि म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या ग कौतुके एरबा विठ्ठला. आणि जसं जनाबाईनं म्हणावं एरबा विठ्ठला, तसं त्या पांडुरंग परमात्म्याला टुपकून उडी मारावी आणि जनाबाईच्या झोपडीत यावं. आणि झोपडीत येऊन जनाबाईला दळण दळू लागावं. पण ऐका ना, व्हायचं असं, देव कसा आहे माहितीये का? देव फार कलाकार आहे बरं का. देवाची लीला म्हणजे आगाध आहे. देवाने यावं आणि मांडी घालून बसावं. जनाबाईने म्हणावं, विठ्ठला अरे तुला काही कळतच नाही रे. देव म्हणायचं, का ग जणे काय झालं? मग जनाबाईने शिकवावं, देवा असं नसतं बसायचं, असं बसायचं असतं. पुन्हा देवानं कलाकारी करावी. देवानं काय करावं? अगदी दुसऱ्याच हातानं खुंटा धरावा. जनाबाईने शिकवावं, देवा असं नसतं करायचं, तसं करायचं असतं. अगदी मज्जामध्ये, सगळ्या आनंदामध्ये काम उरकून घ्यावं. मी सांगत होते तुम्हाला, जनाबाईच्या झोपडीमध्ये देव आला. जनाबाईच्या जीवनाचं सोनं झालं. पण कधी झालं? जेव्हा संताची संगती प्राप्त झाली. जेव्हा संतन की संग लगे रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लगे रे तेरी अच्छी बनेगी, संतन संगा तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन संगा तेरी लाग रे
तेरी अच्छी बने। संतन की संग लग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लग रे तेरी अच्छी बनेगी। संतन संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बचेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। संतन की संग लग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लग रे तेरी अच्छी बनेगी। संतन संग तेरी लाग रे तेरी अच्छी बने, संतन संग तेरी लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी। पण कधी? जेव्हा तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जाल, जेव्हा संतांच्या संगतीमध्ये माणूस जातो किंवा संतांचं दर्शन होतं किंवा संतांची संगत जीवनामध्ये प्राप्त होते किंवा संतांचं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा जीवनाचं सोनं होईल। आणि जीवनाचं सोनं होणं म्हणजे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा होणं। आणि मग जगद्गुरु तुकोबारे म्हणतात संत माणसाचं हित करतात, आणि हित केल्याच्या नंतर जर माणूस स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा झाला तर आई वडिलांना धन्यता, अभंगाचं प्रथम चरण। आपुलिया हिता जो से जगता, आपुलिया हिता जो से जगता, आपुलिया हिता जो से जगता, आपुलिया हिता जो से जगता। हे आपुलिया हिता जो से जगता, आपुलिया हिता जो से जगता, आपुलिया हिता जो से जगता, आपुलिया हिता जो से जगता। धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक। धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची। जगद्गुरु तुकोबारे म्हटले ऐका माय बापांनो, जो व्यक्ती किंवा जे लेकरू स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा होईल त्या व्यक्तीच्या आई वडिलांना धन्यता माझे जगद्गुरु तुकोबारे देतात। ऐका, हिताच्या ठिकाणी जागा व्हायचे। मग हिताच्या ठिकाणी जागा व्हायचे म्हणजे नेमकं काय करायचंय तर माणसाचं हित भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे। उठ जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा कवी व्यथा जन्माचा। उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विवेता जन्मा। माणसाचं हित भगवंताच्या भजनामध्ये आहे म्हणून तर संतांनी सांगून ठेवलं हित ते करावे देवाचे चिंतन। हित ते करावे, जर हित साध्य करायचं असेल तर अगोदर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे। ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी पुरावा दिला बरं का। ऐका, जर भगवंताला मध्ये आपल्या मनामध्ये साठवलं तर आई वडिलांना धन्यता नक्कीच प्राप्त होते। ऐका, माझे सावता बाबांनी एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की नामस्मरणाच्या जोरावरती भगवंत त्यांच्या घरी आला। ऐका, एवढं नामस्मरण करावं माझ्या
सावता बाबांनी की सावता बाबांनी स्वतःचे जे धंदा करत होते ते कशाचा? माळ्याचा. अर्थात अगदी आपल्याकडं कशा काय म्हणतात कांदे बटाटे कांदा मोळा भादे अवघी विठा बाई माझी अवघी विठा बाई माझे अवघी विठा बाई माझी कांदा मोळा भाजे अवघे विठा बाई माझी अवघे विठा बाई माझे अवघे विठा बाई माझी ए कांदा मोळा भाजी हे कांदा मुळा भाजे अवघी विठा बाई माझी अवघी विठा बाई माझी सोना मिळाची कोथंबीर अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरे अवघा झाला माझा लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऐका, नामस्मरण करत असताना एक गोष्ट माणसाने लक्षात ठेवावी. नामस्मरण भगवंत फक्त नामस्मरणच बघतो. कुठे करतो, कसं करतो, कशानं करतो हे भगवंत बघत नाही. सावता बाबांनी रानात नामस्मरण केलं, जेव्हा काम करत करत नामस्मरण केलं. ऐका, बरं मला सांगा, राम 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 तुम्ही म्हणाले का माझ्यासोबत? नाही म्हणाले. ऐका, इथंच माणूस चुकतो बरं का. लक्ष देऊन ऐका, राम 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 आता पण नाही म्हणाले. इथंच माणूस चुकतो बरं का. ऐका, लक्ष देऊन ऐका. माणूस फक्त ऐकण्याचा प्रयत्न करतो पण कधीतरी त्याच्यासारखं वागत नाही माणूस. म्हणून इथंच आपण माणूस चुकत असतो. ऐका, सप्ते किती केले याला महत्व नाही बरं का. कीर्तन किती केले याला महत्व नाही बरं का. ऐका, कीर्तन केव्हापासून ऐकतात? कुणी तारीख लिहून ठेवली का? 2021 पासून, 2022 पासून, 2008 पासून, 2007 पासून आम्ही कीर्तन ऐकायला सुरुवात करत आहोत, असं लिहून ठेवलंय का कुणी? बरं नाही. किंवा असं कुणी लिहून ठेवणार आहे का आज इतक्या तारखेला आम्ही आजपासून कीर्तन ऐकणं बंद करणार आहोत, असं लिहून ठेवलंय का कुणी? नाही. ऐका ना, काही काही तर महत् भाग्यवान असे असतील की त्यांनी आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा कीर्तन ऐकलेलं असावं. अर्थात बऱ्याचशा दिवसापासून आपण कीर्तन ऐकत आहोत. जन्माच्या अगोदर पासून कीर्तन ऐकतो. नवे तर वरचं तिकीट फाडल्याच्या नंतर करंट लागला का? वरचं तिकीट कळालं का नाही? मावशांनो बोला ना जरा तुम्ही. वरचं तिकीट आजी म्हणजे मेल्याच्या नंतर. फाडलं नाही हो, फाडल्याच्या नंतर म्हणते मी. आपण कीर्तन झाल्यावर दोघी जणी बोलू बरं का. त्या कीर्तनातच बोलतायत मला. ऐका, वरचं तिकीट फाडल्यानंतर म्हणजे मेल्याच्या नंतर सुद्धा माणूस वर्ष श्राद्ध रूपाच्या कीर्तनानं त्यांच्या रूपात कीर्तन माणूस ऐकत असतो. अर्थात कीर्तन माणसानं खूप ऐकते, कीर्तन माणसं ऐकणार आहेत, पण कीर्तनातून नेमकं काय शिकावं हे माणसाला कळालंच नाही. म्हणून आपण आणखीनही संसारातच आहोत किंवा संसारात राहून देखील संसारात नसल्यासारखं आपण आहोत. ऐका, माणसं कथा ऐकतात, कीर्तन ऐकतात, पण त्या कीर्तनामधून काहीतरी घेत नाहीत. ऐका ना, कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये सांगितलं जातं विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. पण किती मावशांनी कीर्तन ऐकल्याच्या नंतर घरी जाऊन हातामध्ये माळ घेऊन नामस्मरण केलंय? नाही केलं. ऐका, इथंच माणूस चुकतो बरं का. मी सांगत होते तुम्हाला, राम राम म्हणायला वेळ लागत नाही. बरं मला सांगा, राम राम म्हणायला पैसा लागतो का? बरं ऐका, असं विनोदाचा भाग सोडा. मला सांगा, राम म्हणायला वेळ लागत नाही, राम म्हणायला पैसा लागत नाही, राम म्हटल्याच्या नंतर वेळ खर्च होत नाही, राम म्हटल्याच्या नंतर आपलं कुठलं तरी काम बंद पडत नाही. अगदी राम माणूस सहज
आज म्हणू शकतो पण माणूस म्हणत नाही. संतांनी सांगितलंय राम म्हणण्यासाठी वेळ काढायची गरज नाही, कारण कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. ऐका, कामात काम केलं आणि आपण त्या कामामध्ये जर नामस्मरण केलं तर वेळही वायाला जात नाही आणि आपलं कामही होऊन जातं. अर्थात नामस्मरण करायला वेळ लागत नाही. बरं मला सांगा, नामस्मरण करायला दाम लागत नाही लागत? कुठेतरी असं लिहून ठेवलंय का की 10 वेळेस नामस्मरण केल्याच्या नंतर 5 रुपये दंड? पहिल्या काळात होतं असं. कोण? भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप, त्या काळात होतं की नामस्मरण केल्याच्या नंतर दंड. पण आता तसं काही राहिलेलं नाही. अगदी नामस्मरण तुम्ही मोफत करू शकता, कधीही करू शकता, कसंही करू शकतात. नाचून करू शकता, डोलून करू शकता, टाळी वाजवून करू शकता, हसून करू शकतो, खेळून करू शकता, कसंही करू शकता. पण तरीही माणूस करत नाही. ऐका, कमून करत नाही सांगू का तुम्हाला? ऐका ना, या नामस्मरणाची किंमत माणसाला कळलेली नाहीये बरं का. ऐका, मला सांगा महिला मंडळ, तुम्ही जर साडी घ्यायला गेलात आणि एका साडीवरती 10,000 टाकलेले आहेत, बरं 10,000 नका 1,000 टाकलेले आहेत आणि एका साडीवरती 500 रुपये टाकलेले आहेत, तुम्हाला 10,000 रुपयाची साडी आवडेल का 500 रुपयाची? खरं सांगायचं, 1000ची साडी महिलेला आवडेल. भले तिचा कलर चांगला नसो, भले तिचे काठ चांगले नसो, भले तिचा रंग चांगला नसो, काही चांगलं नसलं तरी पण तिची किंमत जास्त आहे म्हणून ती साडी आवडणार. ऐका, भगवंताने जर असं याच नामस्मरणाला जर काहीतरी किंमत वगैरे लावून ठेवली असती ना, तर मी म्हणते की तेव्हा तरी माणसानं नामस्मरण केलं असतं. कारण हे मोफत ठेवलंय म्हणून माणसाला याची किंमत कळत नाहीये. पण ऐका ना, नामस्मरणाशिवाय जीवनाला तरुणोपाय नाहीये. नामस्मरणाशिवाय जीवन पूर्णत्वाला जात नाहीये. नामस्मरणाशिवाय माणूस हा जो भवसागर आहे याच्यामध्ये जी आपली होडी बुडत चाललेली आहे ती वरती येणार नाही. आपण हे भवसागर तरणार नाही. म्हणून नामस्मरण करणं महत्वाचं आहे. नामस्मरण कधीही करा, कसंही करा, ते फळच देतं. ऐका, सावता बाबांनी एवढं नामस्मरण केलं की जगाचा पांडुरंग परमात्मा एकदा सावता बाबांकडे आला. असं त्यांनी लीला केली की भगवंताच्या पाठीमागे 2 चोर लागलेले आहेत. एका चोराचं नाव कोण? नामा, आणि दुसऱ्याचं नाव ज्ञाना. अर्थात या कथेतून माणसाला हे शिकायला भेटतं की परमार्थ करत असताना ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे नाम आणि दुसरं म्हणजे ज्ञान. कारण नामानं देव दिसतो आणि ज्ञानानं देव आखडता येतो. म्हणून नाम आणि ज्ञान महत्वाचं आहे बरं का. नाम आणि ज्ञान दोघे जण पाठीमागे लागले म्हणून नाटक करून भगवंत सावता बाबाकडे गेला आणि सावता बाबाकडे गेल्याच्या नंतर सावता बाबाला म्हणू लागला, सावता बाबा ऐका. म्हणे काय? पण अगोदर विचारलं, कोण तुम्ही? म्हणे मी एक गृहस्थ आहे आणि माझ्या मागे 2 चोर लागलेली आहेत. सावता बाबा म्हटले, तुमच्या मागे का लागले चोर? म्हणे जास्त काही बोलू नका, मला जास्त तुम्हाला सांगायचं पण नाही, मला फक्त एवढं सांगा की मला लपायला जागा देताल का? सावता बाबा दयावंत होते, अगदी फार दयावंत होते. दयेची कृपा सिंधू सावता बाबा असणारे. सावता बाबा म्हणाले, लपायचं नाही तुम्हाला, जास्त काही मोठी गोष्ट नाही. लपायचं तर इथं आपले मिरच्या आहेत, त्या मिरच्यामध्ये तुम्ही लपू शकता. अगदी आरामात जर झोपलात तुम्ही खाली तर कोणाला दिसणार सुद्धा नाहीत. अगदी तुम्ही त्याच्यामध्ये लपू शकता. पण भगवंताला लीला करायची होती. भगवंत म्हणाला, सावता बाबा मी लपलो असतो बरं का त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये मी लपूच शकत नाही. सावता बाबा म्हणाले, काय झालं? लपायचंच ना, आणखी काही थोडंच करायचंय. लपायचंय म्हटलं, लपायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा म्हणाले, मी लपू शकत नाही. म्हणे का? तर सांगितलं, माझ्या अंगाची आग होईल. कोण म्हणाले? भगवंत. सावता बाबा, भगवंत म्हणाले की माझ्या अंगाची आग होईल. सावता बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, मिरच्यात नका लपू, पलीकडच्या साईडला आपला ऊस आहे, त्या ऊसामध्ये तुम्ही जाऊन लपू शकता. भगवंत म्हटले, ऊसात तर मी लपणारच नाही. म्हणे काय झालं? भगवंत म्हटले, मी ऊसात लपू शकत नाही. म्हणे झालं तरी काय? सावता बाबा म्हटले, नेमका प्रॉब्लेम काय आहे? झालंय काय तुम्हाला? लपायचंच ना फक्त, मग ऊसात लपू शकतात तुम्ही. तेव्हा सावता बाबा म्हणाले की तुम्ही ऊसामध्ये लपू शकता. पण भगवंत म्हणाले, मी ऊसामध्ये लपू शकत नाही, कारण जर मी ऊसामध्ये लपलो तर माझ्या अंगाला कापेल. एवढं ऐकल्याच्या नंतर सावता बाबा म्हणाले की आता
एवढे नाटके चालू आहेत म्हटल्याच्या नंतर हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा जगाचा चालक मालिक पांडुरंग परमात्मा आहे. कारण भगवंताचं चरित्र सावता बाबाला माहित होतं. कृष्ण अवतारामध्ये भगवंतांना फळ कापण्याच्या नादामध्ये, फळ कापण्याच्या प्रकारामध्ये, फळ कापण्यासाठी स्वतःची उंगळी कणगोळी कापून घेतली. तेव्हा माहित होतं त्यांना की भगवंत फार कलाकार आहे, भगवंत फार लीलाधारी आहे. आणि असा असणारा लीलाधारी भगवंत ओळखला. आणि ओळखल्याच्या नंतर सावता बाबा म्हणाले, ऐका, तुम्हाला लपण्यासाठी एक विशेष प्रकारची जागा देतो, तिथे तुम्हाला लपावाच लागेल. तेव्हा भगवंताला हे देखील समजून आलं की आपल्या भक्ताला आपलं रूप कळालं. आणि मग सावता बाबांनी हातातला विळा घेतला आणि विळा घेतल्याच्या नंतर स्वतःच हृदय फाडलं. आणि मग माझ्या नामदेव महाराजांनी म्हणाले, साठा त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर. कोण? सावता बाबांनी. धन्य त्याची माता, अर्थात मी सांगत होते तुम्हाला, लेकरू हिताच्या ठिकाणी जाग झालं की आई वडिलांना आपोआप संत देव कोण असेल ते धन्यता देत असतात. नवे नव्हे तर आपल्या संसारामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं, एखाद्याचं लेकरू भजन करत असेल, एखाद्याचं लेकरू म्हणजे चांगलं असेल, हुशार असेल, चतुर असेल, तर आपण सहज म्हणतो, काय भाग्यवान आहात हो तुम्ही, तुमचं लेकरू एवढं सुंदर आहे. काय भाग्यवान आहात हो तुम्ही, तुमचं लेकरू ज्ञानेश्वरी वाचतं. काय भाग्यवान आहात तुम्ही, तुमच्या लेकराच्या हरिपाठ पाठ आहे. काय भाग्यवान आहात तुम्ही की तुमचं लेकरू एवढं चतुर आहे. मै बाप, ऐका ना, आपल्याला भाग्यवान देतात, आपल्याला भाग्यत्व देतात, संत आपल्याला चांगलं म्हणतात. ऐका, पण याच्यासाठी आपणच जबाबदार असतो बरं का. ऐका, जर भाग्यवान आपल्याला का म्हणतात तर ऐका, सुभाषितामध्ये फार सुंदर सांगितले की भगवंत म्हणतात की लेकर चतुर होण्यासाठी किंवा लेकर चांगले होण्यासाठी किंवा लेकरांनी जीवनामध्ये चांगलं काहीतरी करण्यासाठी आई वडिलांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तेव्हा कुठेतरी तो चांगला होतो आणि चांगलं झाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं फळ तुम्हाला भेटतं. म्हणून अगोदर तुम्हाला तपस्या करायची की पुढे तुमचं लेकरू चांगलं होईल बरं का. ऐका, सुशीलो मात्र पुण्येन, पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन, आत्म पुण्येन सभाग्यता. तुमचं पुण्य कामाला येणार आहे बरं का. ऐका, जर लेकरू सुशील निघालं, सुशील म्हणजे झोपल्या का काय, सुशील म्हणजे आपल्या ऐकणाऱ्यातलं, सुशील म्हणजे हुशार, सुंदर, अगदी कोणासारखं बरं, कोणासारखं, माझ्या गोपाल कृष्णासारखं. अगदी जर सुंदर, सुशील, अगदी ऐकणार, अगदी चतुर, अभ्यास करणार असं जर लेकरू जन्माला आलं तर समजून घ्यावं की ती पुण्य आईच आहे. आणि मुलगा जर चतुर असला, कोणासारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, एवढा चतुर, एवढा चतुर, एवढा चतुर, किती चतुर. ऐका ना, औरंगजेबा, आता त्यांची चतुराई सांगण्याची गरज नाही, कारण आदर्श आपण त्यांचा घेतो म्हटल्याच्या नंतर फार चतुर होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. पण चतुरत्व आलंय त्यांना, चतुरत्व प्राप्त झालंय, पण कोणामुळे झालंय तर तुमच्यामुळे. तुमच्यामुळे म्हणजे वडिलांमुळे मुलाच्या अंगामध्ये चतुरत्व प्राप्त होत असतो. सुशीलो मात्र पुण्येन, पितृ पुण्येन चतुरता. आणि एखादा व्यक्ती जर उदार असेल, अगदी सप्त्याला भरभरून वर्गणी देत असेल, त्याला सांगायची गरज पडत नाही की बाबा वर्गणी आणून द्या, बरोबर ना. असा जर उदार व्यक्ती असेल तर समजून जावा की ती पुण्याई दुसरी तिसरी कोणाची नसून ती पुण्याई त्याच्या वंशाची आहे. आणि पुढे ऐका, जर एखादा मुलगा सत्कर्मी असेल, अगदी स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा असेल, स्वतःचं सद्भाग्य त्याच्या हातामध्ये असेल, अगदी कुठलीही गोष्ट त्यानं केली तर ती गोष्ट पूर्णत्वाला जात असेल, अगदी त्याच्या हातून चांगलं कार्य घडत असेल, तर त्यांना समजून घ्यावं की हे दुसरं तिसरं कोणाचं नसून हे स्वतःचं पुण्य आहे. ऐका माय बाप, आपल्याला देव काहीतरी फळ देतोय, पण ऐका ना, या जगाची रीत आहे बरं का. इथं अगोदर करावं लागतं, अगोदर पेरावं लागतं आणि नंतर उगतं. अगोदर पेरावं लागतं, जर पेरलं नाही तर उगणार नाही. मग तुम्हाला भाग्य देतात, धन्यता देतात, मग कशामुळे देतात तर अगोदर तुमचं पुण्य असावं लागतं. तेव्हा कुठेतरी मुलगा सत्कार्य बनतो, तेव्हा कुठेतरी मुलगा
सात्विक बनतो तेव्हा कुठेतरी मुलगा स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला धन्यता प्राप्त होतं. त्याच्यानंतर ऐका आणि मग मुलगा हा सात्विक बनत असतो आणि सात्विक मुलगा जन्मल्याच्या नंतर फक्त आई वडिलांनाच नाही तर कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक 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 तया तारीख वाट देवा तया तारीख वाट देवा कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक दयाचा हरी वाट देवा दयाचा हरी वाट देवा कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाच हरीक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हिताच्या ठिकाणी झालं हिताच्या ठिकाणी जाग झालं की सात्विक मुलगा तयार होत असतो. सात्विक मुलगा झाला की ऐका याचा हेवा साक्षात जगाच्या चालक मालक पांडुरंग परमात्माला देखील लळा लागू लागतो आणि पांडुरंग परमात्माला सुद्धा वाटतं की जणू काय मी त्यांच्या घरी जावं आणि त्यांच्या घराच्या गोकुळामध्ये मी देखील रमून जावं असं वाटतं. पण केव्हा वाटतं जेव्हा आपण सात्विक होऊ तेव्हा. ऐका सात्विक होण्यासाठी मग नेमकं करायचं तरी काय तर सात्विक होण्यासाठी भजन करावं लागतं. सात्विक होण्यासाठी नेमकं करायचं तरी काय तर भागवत ऐकावं लागतं. सात्विक होण्यासाठी काय करावं हरिपाठ दररोज म्हणावा लागतो. सात्विक होण्यासाठी काय करावं लागतं ऐका. सात्विक जर तुम्हाला असं वाटत असेल महिला मंडळ की आपल्या लेकरांनी सात्विक व्हावं आपल्या घरादारांनी सात्विक व्हावं तर ऐका एक मंत्र मी तुम्हाला सांगेल. आपण भाकरी करताना तोंडाने भाकरी करत स्वयंपाक करताना तोंडानं करत हातानं करतो बरोबर पण तोंड काय काम करतं काहीच नाही. ऐक बरोबर ना. तुम्हाला असं वाटत असेल ना की आपलं घर सात्विक व्हावं फक्त लेकरच नाही तर घर पूर्ण घर सात्विक व्हावं असं जर वाटत असेल तर जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताय तेव्हा स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी या नावाचा उच्चारण करा जेणेकरून तुमचा मुलगाच तुमचं लेकरूच नाही तर तुमचं घरदार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. नवे तर तुमचं घर सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पतीला जर एखाद्या कामामध्ये अपयश प्राप्त होत असेल तर त्या तुमचा पती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सासू सासऱ्यांना जर काही दुखत असेल तर त्यांचं दुखणं गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच बरोबर ऐका मायबाप जर तुमच्या घरामध्ये कुठल्या तरी प्रकारची पीडा असेल तर ती पीडा गेल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी ताकद फक्त आणि फक्त या नामस्मरणामध्ये आहे. पण काय करायचंय गीता भागवत करती श्रवण गीता भागवत सरती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण
गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे पुत्र होती जय सात्विक ओळी कन्या पुत्र होती जय सात्विक ओ पोळी कन्या पुत्र होती जय सात्विक पोळी कन्या पुत्र होती जय सात्विक अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक 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 गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे काय करायचे गीतेचं भागवताचं श्रवण करायचे गीता भागवत वाचायची ऐकायची त्याचं नामस्मरण करायचे त्याचं बरोबर भगवंताचं गोड असं नामस्मरण करायचंय ऐका मग भगवंताचं नामस्मरण करायचं तरी कसं मी मागे सांगितलं तुम्हाला ऐका वेळ लागत नाही काळ लागत नाही पैसा लागत नाही काहीच लागत नाही फक्त लागतं काय तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव लागतो लागतं काय तर अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेम लागतं लागतं काय तर फक्त आणि फक्त भाव लागतो कारण थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला फक्त त्याला एवढंच पाहिजे आणि जर एवढं तुमच्याकडे असेल तर देव वैकुंठाहून सुद्धा इथं येतो बरं का कारण असं म्हटलं जातं वैकुंठ सोडोनी आला आला वैकुंठ सोडोनी आला देव भावाचा भुकेला याला दुसरं काहीच पाहिजे नाही पाहिजे तो फक्त भाव आणि भावानं शुद्ध अशा चित्तानं गोड असे हात उंच करून करंट नाही लागला लागला ना घ्या हात मग उंच हात वर करा पुरुष मंडळी तुम्हाला व्रत आहे का काही हा घ्या मग हात उंच अवघ्या 5 मिनिटात आपलं कीर्तन सुटणार आहे भजन करायचं आणि घरी जायची तयारी सुरू करायची टेन्शन घ्यायचं नाही घ्या हात उंच गोड असं भजन करू प्रभू रामचंद्राचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय एक टाळी हा श्रीराम जय राम जय जय राम 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय
कुमाई धोबार हुमाई कुमाई धोबार हुमाई धोबार 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 कुमाई धोबार 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 अखंड चिंतन विठोबाचे आणि जो प्रभू रामचंद्र तोच पांडुरंग परमात्मा. ऐका, नामस्मरण करायचंय, मग इथं विठोबाच का सांगितलं, इथं विठ्ठलाच का सांगितलं, तर त्याला पण एक शास्त्रबद्ध एक कारण आहे बरं का. ऐका, जगद्गुरु तुकोबांनी बऱ्याचशा ठिकाणी नामस्मरण करायला सांगितलंय, पण ऐका विठ्ठलाच का, तर ऐका विठ्ठलामध्ये 3 देवाचा समावेश आहे बरं का. वि म्हणजे विधाते ब्रह्मदेव, ठ म्हणजे निळकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती नारायण. तिघांचाही संगम म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. आणि या पांडुरंग परमात्म्याचं भजन आपल्या सगळ्यांना करायचं सांगितलंय. आणि जो कोणी व्यक्ती याचं मनानं तनानं भक्तीनं भावानं नामस्मरण करेल त्याचं कुळ पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. कुळ पवित्र होण्यासाठी भजन करणं गरजेचं आहे. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नामस्मरण केलं पाहिजे. काही काही माणसं अशी असतात, नमुने असतात, काही काही नमुने, त्यात किती जरी सांगितलं तरी ते म्हणतात की ताई करायचं कशासाठी नामस्मरण, त्यांच्यासाठी स्पेशल सांगेल. ऐका, नामस्मरणाशिवाय जीवनाला तरुण उपाय नाही बरं का. ऐका, नामस्मरण का करायचं, तर नामस्मरण याच्यासाठी करायचं की जीवन व्यर्थ जाऊ नये. ऐका, तुम्हाला समजण्यासाठी सांगेल. असं एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय, पंछी पंख बिना हत्ती दंत बिना हे नारी पुरुष बिना कुपनी रबिना धेनु क्षीर बिना हे मंदिर दीप बिना सुमिरन करले अरे मना तेरी बीती उमारा हरी नाम बिना. ऐका, भजन का करायचंय, तर कारण पंछी पंख बिना, एखादा पक्षी आहे त्याला पंख नाहीत, उपयोग फक्त नाही नाही म्हणा. ऐका, पुढचं काय करू नका. ऐका, फक्त असं असं करायचं नाही नाही नाही. आतापर्यंत तुम्ही बोलला नाहीत, पण शेवटी शेवटी तरी बोला. कारण मी तरी म्हणेल झाला शेवट हा गोड, पण कधी जर तुम्ही बोललात तर नाही तर शेवट पण कडूच होईल बरं का. असं काही करू नका. ऐका, जर पक्षी असेल पंख नसेल तर उपयोग नाही. फार मोठा हत्ती आहे पण खाण्यासाठी दात नाही, जगेल का तो. हा, एखादी स्त्री आहे पण त्या स्त्रीला जर पुरुषाचा हात नसेल तर त्याला अर्थ. एखादी विहीर खोदली पण त्याला जर पाणी लागलं नाही तर अर्थ. एखादी गाय घेतली पण दूधच नाही, अर्थ. एवढं कोट्याधी रुपयाचं मंदिर बांधलं, मंदिरामध्ये लाखो रुपयाची मूर्ती आणून स्थापित केली, फार मोठा सप्ताह केला, फार मोठा कार्यक्रम केला, पण जर त्या मंदिरामध्ये दिवा लावत नसाल तर उपयोग. एवढं सुंदर मंदिर भगवंतानं दिलंय. या मंदिरामध्ये देव आहे, मनामध्ये देव आहे, सुंदर मंदिर आहे, सगळं आहे, पण या मंदिरामध्ये जर नामस्मरण रूपी ज्योत लावत नसाल तर उपयोग नाहीये. ऐका, उपयोग नाहीये. म्हणून नामस्मरण करायचं. पुन्हा काही काही दीडशाने असतात, ते म्हणतात ताई नामस्मरण करू आम्ही, पण आताच नाही करायचं. मग कधी करायचं, म्हातारपणी. ऐका ना, म्हातारपणी तुम्ही नक्कीच नामस्मरण कराल, कारण उगाच एखाद्याच्या मरणावरती टपायला नको. कशाला बरं तसं. ऐका, म्हातारपणी तुम्ही नामस्मरण करता याची शाश्वती मी इथं उभा राहून देते, कारण संतांनी सांगितले पडता जड भारी दासी आठवा भारी. एकदा काही जड भार डोक्यावरती पडला तर म्हातारपण लय सुखाचं असतं का बरं. चमचमीत कपडे,
तसं तर मात्र पण अजिबात नसतं. मातृप्राणामध्ये फार दुःख असतं. एकदा काही दुःख अंगावरती कोसळलं की माणूस आपोआप नामस्मरण करायला लागतो. ऐका ना, नामस्मरण तुम्ही नक्की कराल, पण नामस्मरण तेव्हा करत असताना तुमची अवस्था कशी असेल हे सांगेल मी तुम्हाला. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का, थोडंसं समजून घ्या, शब्द फार अवघड आहेत. ऐका, एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय, नामस्मरण कराल तुम्ही पण अवस्था तुमची अशी असेल, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या कहेगा गोपाला. ऐका ना, कळाले ना तुम्हाला? ऍक्टिंग करून दाखवू. कानों में पड़ गया ताला, जेव्हा कानानं काही ऐकू येणार नाही. आंखों में पड़ गया जाला, डोळ्यानं काही दिसणार नाही. नव्हे तर पुढचं थोडं डेंजर आहे नाही का. नाकों से बहने लगा नाला, जेव्हा नाकातून गंगा जमुना वाहतील तेव्हा तुम्ही काय गोपाला म्हणणार, काय तुम्ही गोपाला म्हटलेलं फळाला जाणार आहे. म्हणून करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आघाडी, संत समागमी धरावी आघाडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावे आवडी, संत समागमी धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. ऐका, परमार्थाची तातडी करा. परमार्थाची तातडी करा म्हणजे काय करा, एवढा सत्संग सुंदर असा सप्ताह उभारलाय. मग उद्या येताना 4-4 मैत्रिणी घेऊन यायच्या. गावातल्या मैत्रिणी शेतात सोबत जातात ना, त्या मैत्रिणी उद्या घेऊन यायच्या बरं का. सप्ताह सगळा मंडप भरला पाहिजे. मंडप काही उगाच नाही दिला इथं, तुमच्यासाठीच दिलाय मंडप. उद्या मंडप भरला पाहिजे. उद्या मी बघायला येणार नाहीत, पण यांच्याकडे कॉल आहे, मी कॉल करेल, भरला का मंडप. असो, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी, परमार्थाची तातडी करा. गोड असा सप्ताह आहे, सुंदर असं कीर्तन आपलं संपत आलेले पण संपलेलं नाही. लक्ष द्या इकडं. ऐका, परमार्थाची तातडी करायची. मग काय करायचं, भजन करायचं. भजन केल्याच्या नंतर कुळ पवित्र होतं. कुळ पवित्र झाल्याच्या नंतर कुळ तेव्हा पवित्र होतं जेव्हा आपलं हीच जागा होतं. आपलं हीच जागा झाल्याच्या नंतर आई वडिलांना साखळी लक्षात ठेवा बरं का. पुन्हा सांगते, 1 2 3 स्टार्ट. आता लक्षात ठेवा. ऐका, आपलं हित जागा करण्यासाठी नामस्मरण करायचं. हीच जागा होतं, त्याच्यानंतर आई वडिलांना धन्यता होते. आई वडिलांना धन्यता प्राप्त झाल्याच्या नंतर कुळ पवित्र होतं. कुळ पवित्र झाल्याच्या नंतर कुळाला सात्विकपणा येतो. सात्विकपणा आल्याच्या नंतर देवाला हेवा वाटतो. देवाला हेवा वाटल्याच्या नंतर देवाला हेवा वाटावा असं करण्यासाठी काय करायचं, पुन्हा तिथेच येतं भागवत ऐका, गीता पाठ करा, हरिपाठ म्हणा, भजन करा. भजन आपण केलेलं आहे. आणि ऐका, एवढं सगळं जर तुम्ही केलं तर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, यांची सेवा आम्हाला घडावी. म्हणे माझा घडो त्यांची सेवा, म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी
तरी माझ्या देवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होते जे जातिक, कोळी कन्या पुत्र होते जे जातिक. म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही. पण कधी जेव्हा तुम्ही शुद्ध अंतःकरणानं भगवंतावरती प्रेम कराल तेव्हा साक्षात जगद्गुरु तुकोबरे तुमची सेवा करण्यासाठी अवताराला येतील. साक्षात जगद्गुरु तुकोबरे तुमचे पोटी अवतार घेतील. कशासाठी? फक्त आणि फक्त तुमची सेवा करण्यासाठी मायबाप. पण त्याच्यासाठी शुद्ध अंतःकरणानं भगवंतावरती एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा. जाता जाता ओघानं सांगेल ऐका मायबाप. कधी जर हनुमंतराय तुमच्या स्वप्नामध्ये आले ना तर हनुमंतरायाला म्हणू नका तुम्ही की मला एखादा गुंठभर द्या किंवा मला काही करा, म्हणजे सोनं द्या, असं काहीच म्हणू नका. फक्त हनुमंतरायाला म्हणा, हनुमंतराया ऐक ना देवा, अरे एवढी सेवा कर. मला काय होते माहितीये का, या संसारामध्ये एवढी गुंफून गेले मी, एवढी गुंफून गेले की तुझी सेवा करायला वेळ भेटत नाही देवा. हे देवा एक गोष्ट प्रेमानं ऐकून घे. आज 1-2 तास मी तुझं कीर्तन ऐकलेलं, याचं फळ मी तुला मागणार नाही तर तुला देणार आहे बरं का. काय करायचंय? मागायचं नाही, द्यायचंय भगवंताला काहीतरी. बरं काय देणार आपण देवाला? काय आहे आपल्याकडं? तुमच्या मनाला लागेल ही गोष्ट, पण काय आहे आपल्याकडं? काहीच नाही. देवाच्या दारातले भिकारी आहोत आपण बरं का. बोलणं तुमच्या मनाला लागेल मला कळतंय, पण ऐका, देवाच्या दारातले भिकारी आहोत आपण देवाला काही देऊ शकणार नाहीत. ऐका, एवढी किती श्रीमंती बरं आपली. एकाच्या घरात 3-3 किलो सोनं असेल जास्तीत जास्त बरं का. आहे ना? इकडे असेल, आमच्या तिकडे नाही एवढं सोनं. ऐका, किती श्रीमंती आहोत बरं आपल्याकडे. आपली काहीच ताकद नाही, पण देवाला म्हणा देवा आज तुला काहीतरी द्यायचंय. देवाला सोनं नाही पाहिजे, महिला मंडळ चांदी सोनं माणिक मोती काहीच पाहिजे नाही, फक्त देवाला म्हणा देवा 2 हात उंच करते रे बाबा. आणि देवा एक गोष्ट लक्षात घे, देवा माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण हे देवा हे शरीर मी तुला माझं अर्पण करते, मन अर्पण करते. देवा शरीर जरी संसार करत असेल तरी मन माझं तुझ्याकडे आहे. हे देवा एवढंच देवाला म्हणा, हम तुम्हारे थे प्रभुजी, हम तुम्हारे ही, हम तुम्हारे ही रहेंगे मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे मेरे प्रियतम. हे देवा तू माझा होतास, तू माझा आहेस आणि कायम राहणार आहेस. मी तुझी होते, मी तुझी आहे आणि कायम राहणार आहे. एवढं म्हणा, परमार्थ सफल होईल. ऐका, आपुले हिता जो असे जागत धन्य माता पिता, या भंगावरती सुंदर असं चिंतन मी तुमच्या सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वाईट शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर आई वडिलांचा अंत करून माफ करा. जेवढं काही बोलले तेवढं माझा बुद्धी, आणि जेवढं काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. जेवढं काही बरोबर असेल ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील. त्याचबरोबर कीर्तन आपल्याला संपलेलं आहे. पण ऐका, माझ्या कीर्तनाच्या नियमाप्रमाणे हात जोडा, सकल साधू संतांना विनवणी करून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्ष प्रेम स्वरूपिणीं नामदेवश्च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.